नमस्कार मुलांनो, माझी शाळा ZP या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एक खूप छान आणि सोपी गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे शून्य. मुलांनो, आपल्याजवळ काही वस्तू असतील आणि त्या आपण एकामागून एक कमी करत गेलो तर शेवटी काय उरतं? काहीच नाही. याच काहीच नाहीला गणिताच्या भाषेत शून्य म्हणतात. चला आता आपण हे चित्र बघूया. इथे या मुलीच्या ताटात किती मोदक आहेत? चला मोजूया. 1 2 3 4 5. बरोबर, तिच्या ताटात 5 मोदक आहेत. आता त्या मुलीने एक मोदक तिच्या आजोबांना दिला. आता किती मोदक उरले? मोजा. 1 2 3 4. बरोबर, आता 4 मोदक उरले. आता तिने आणखी एक मोदक तिच्या आईला दिला. आता किती उरले? मोजा. 1 2 3. बरोबर, आता 3 मोदक उरले. आता तिने आणखी एक मोदक तिच्या बाबाला दिला. किती उरले? मोजा. 1 2. बरोबर, आता 2 मोदक उरले. आता तिने आणखी एक मोदक तिच्या भावाला दिला. किती उरले? मोजा. 1. आणि आता त्या मुलीने उरलेला एक मोदक स्वतः खाल्ला. आता तिच्या ताटात किती मोदक उरले? मुलांनो, जेव्हा आपल्याकडे काहीच वस्तू शिल्लक नसते तेव्हा त्याला शून्य म्हणजे झिरो असे म्हणतात. मुलांनो, झिरोचा अर्थ काहीच नाही. आता आपण झिरो हा अंक कसा लिहायचा ते बघूया. पूर्णचंद्र काढूया, होणाऱ्या अंकाला शून्य म्हणूया. छान. आता परत माझ्यासोबत गिरवा. पूर्णचंद्र काढूया, होणाऱ्या अंकाला शून्य म्हणूया. शाबास. तुमच्या पुस्तकात तुम्ही शून्य लिहिण्याचा सराव करा. तर मुलांनो, आज आपण शून्याची ओळख करून घेतली. पुढच्या भागात आपण अशाच गणिताच्या आणखी काही गमतीशीर गोष्टी शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.